मित्रांनो, MCCचा काउन्सिलिंग शेड्यूल आलेला आहे. MCC म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातून 15% गव्हर्नमेंट MBBSसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना एम्ससाठी अप्लाय करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये, डेंटल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा शेड्यूल खूप महत्त्वपूर्ण आहे. 4 ऑगस्टपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे आणि रजिस्ट्रेशनची मुदत ही 12 ऑगस्टपर्यंत दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व ज्या डेट्स आहेत त्या कशा कशा आहेत आणि कोणत्या दिवशी काय काय प्रोसेस असणार आहे हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना महाराष्ट्रात अप्लाय करायचे किंवा स्टेट लेवलला अप्लाय करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा MCCनं काही डेट्स डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातली ॲडमिशन प्रोसेस केव्हा चालू होईल, UPची केव्हा चालू होईल, कर्नाटकातली केव्हा चालू होईल, त्या संदर्भात पण एक काही डेट्स दिलेल्या आहेत. त्या तारखेनुसार त्या राज्यातल्या ॲडमिशन प्रोसेस ह्या होणार आहेत. तर बघूयात ह्या व्हिडिओमध्ये त्या सर्व डेट्स. तर मित्रांनो, MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला ही नोटीस बघायला भेटेल. तर ही नोटीस कशाची आहे? शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग, बरोबर. नीटच्या ज्या 15% ऑल इंडिया कोट्याच्या सीट्स आहेत त्यासाठी, ऑल इंडिया कोटा म्हणजे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा ऑल इंडिया 15% कोटा. त्यानंतर समोर आहे बघा 100% डीम्ड मेडिकल कॉलेजेस. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये BHU, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अशासारख्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज येतात. त्यानंतर पुढचा आहे एम्स, बरोबर. ज्यांना ज्यांना एम्सला अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा शेड्यूल आहे, बरोबर. त्यानंतर जे जिपमर आहे पॉंडिचेरीचं, त्यानंतर MBBS, BDS आणि नर्सिंगसाठीचा, ओके, ज्यांना ज्यांना ऑल इंडिया लेवलला ट्राय करायचं आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण शेड्यूल असणार आहे. काउन्सिलिंग प्रोसेस ही 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यासाठी असणारे सपोज पहिल्या दिवसाचा वेळ ते असणारे इन्स्टिट्यूशनसाठी, बरोबर. तर आपल्या स्टुडंटसाठी जे रजिस्ट्रेशनची डेट आहे ती असणार आहे 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत, बरोबर. आता हा टोटल 8 दिवसाचा प्रोग्राम असणार आहे रजिस्ट्रेशन आणि पेमेंटसाठीचा. ज्या ज्या विद्यार्थ्यांची ही डेट मिस होणार आहे अशांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी इलिजिबल नसणार आहे, बरोबर. तर ही डेट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कुठली? 5 तारीख ते 12 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर पुढची जी चॉईस फिलिंग किंवा लॉकिंगसाठीची प्रोसेस आहे तर त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, म्हणजे पुन्हा 8 दिवसाचा, बरोबर. त्यानंतर पुढचे आहे प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट 13 ते 16, म्हणजे 4 दिवसाचा. यात आपल्याला वेट करायचं आहे कुठलं सीट आपल्याला अलॉट होईल. याचा रिझल्ट आपल्याला कळणार आहे तो 17 ऑगस्टला, बरोबर. 17 ऑगस्टला आपल्याला रिझल्ट लागल्यानंतर 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे. कॉलेजला जायचं आहे, आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचे आणि कॉलेज जॉईन करायचं आहे, बरोबर. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलेलं आहे तर त्यांचं जे व्हेरिफिकेशन आहे हे इन्स्टिट्यूटकडून होणार आहे ते 23 ऑगस्टला, बरोबर. तर तुम्हाला ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख असणार आहे 22 ऑगस्ट. यामध्ये 2 ज्या डेट्स आहेत, ज्या तारीख आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ती म्हणजे 12 ऑगस्ट जी की रजिस्ट्रेशनची असणार आहे आणि पुढची आहे ती 22 ऑगस्ट जी की ॲडमिशनची लास्ट डेट आहे, बरोबर. तर हा शेड्यूल होता आपला MCCच्या पहिल्या राऊंडचा. दुसऱ्या राऊंडचा देखील शेड्यूल अशाच प्रकारे असणार आहे. तो राऊंड केव्हा सुरू होईल हे देखील आपण नक्की डिस्कस करणार आहोत. आता आपण बघूयात महाराष्ट्रातील स्टेटचे जे राऊंड आहेत किंवा इतर जे आपले राज्य आहेत, मध्य प्रदेश, कर्नाटक, त्यानंतर UP, यांची काउन्सिलिंग प्रोसेस ही केव्हा सुरू होणार आहे. 10 ते 13 तारखेपर्यंत ती सुरू होईल. तर मित्रांनो, हा आपल्याकडं एक 22 ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोट्याचा शेड्यूल दिलेला आहे. त्यानुसार जर बघायचं झालं तर ऑल इंडिया डीम्ड कॉलेजेस जे आहेत तर त्यांच्यासाठीचा जो शेड्यूल आहे तो दिलेला आहे पहिल्या राऊंडचा 4 ऑगस्टपासून तर 17 ऑगस्टपर्यंत. त्यानंतर स्टेट काउन्सिलिंगसाठीचा दिलेला आहे 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत, बरोबर. जर तुम्हाला हे कॉलेज जर अलॉट झालं तर ॲडमिशन घेण्यासाठी ऑल इंडिया कोट्याची शेवटची तारीख आहे 22 ऑगस्ट आणि स्टेट कोट्याची असणार आहे 28 ऑगस्ट, बरोबर. ह्या सगळ्या 22 तारीख आहेत. यामध्ये स्टेट वाईज थोडाफार बदल देखील होऊ शकतो, बरोबर. आता जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला जर अप्लाय केलं नसेल तर तुम्हाला पुन्हा चान्स असतो दुसऱ्या राऊंडला अप्लाय करण्यासाठी. हा 24 ऑगस्ट, बरोबर. दुसरा राऊंड जो आहे तो सुरू होईल सपोज 24 ऑगस्टला आणि संपेल तो
2 सप्टेंबरपर्यंत, बरोबर. त्यानंतर बाकी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट वगैरे सगळं करून तुम्हाला जे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे सेकंड राऊंडची ती असणार आहे 8 सप्टेंबर, बरोबर. तर हा शेड्यूल आपल्याला MCCच्या वेबसाईटवर बघायला भेटू शकतो. आणि महाराष्ट्राच्या CET सेलच्या वेबसाईटवर जेव्हा महाराष्ट्राचा सेपरेट जो शेड्यूल येईल, जे अकॅडमिक कॅलेंडर येईल, त्या संदर्भात आपण तो शेड्यूल आल्यानंतर डिस्कस करणार आहोत, बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्यतिरिक्त तुमच्या काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क देखील करू शकता. आणि आपलं दिशा एज्युकेअरचं नाशिक येथे ऑफिस आहे, त्या ऑफिसला तुम्ही भेट देखील देऊ शकता. आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ग्रुपची लिंक पाठवतोय, तर त्या लिंकने तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्यामध्ये आम्ही ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स ह्या देत असतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, थँक्यू.